गुड मॉर्निंग, जय श्री कृष्ण. स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हाला पण प्रश्न पडला होता का, माझे मध्यंतरी व्हिडिओ येत नव्हते. मला मेसेज पण आले की तुमचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जा, तुम्ही व्हिडिओ बंद केले का, तुमचे व्हिडिओ येत नाही आहे यूट्यूबला. तर असं काही नाही आहे, व्हिडिओ मला टाकायचे, डेली टाकायचे, पण माझा एक प्रॉब्लेम झाला होता मोबाईलचा, त्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. आजपासून कंटिन्यू व्हिडिओ येतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा. तर आता मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते की माझ्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला होता. माझ्या मोबाईलला आहे ना चुकीचा पासवर्ड टाकला गेला होता. मी जवळपास 7-8 दिवस खूप ट्राय केला की आठवून काय पॅटर्न आहे. खूप पॅटर्न टाकून बघितले, म्हणजे जे पॅटर्न मी टाकायचे त्यापैकी सगळे पॅटर्न मी टाकले, पण एक पण पॅटर्न ओपन नाही झाला. शेवटी मग काल ना एक दादा आले होते गॅस टाकी घेऊन, तर त्यांना माझा प्रॉब्लेम माहीत झाला मोबाईलचा. तर ते मला बोलले म्हणे, ताई की तुम्ही मोबाईलला रिसेट मारून टाका, कारण 1000 सेकंद झाले फोन कधी पण ऑफ होऊ शकतो, ऑन नाही होणार परत फोन असं. आणि रिसेट मारल्याशिवाय काही पर्याय नव्हते, मला पण माहीत होतं. पण शेवटी माझं मन जो म्हणत नव्हतं, कारण त्यामध्ये खूप जुने आमचे फोटो वगैरे होते, माझ्या फॅमिलीसोबतचे, परत माझ्या बाळाचे पण फोटो होते. वैयक्तिक पण असं खूप महत्त्वाचं असतं फोनमध्ये, ते तर सगळ्यांनाच माहिती आपलं. त्यामुळे मन नव्हतं होत की रिसेट मारायचं. झाला तर झाला ओपन पॅटर्न असे टाकून, तर पण नाही झालं शेवटी. मग त्या दादांच्या म्हणण्यावरती काल मी रिसेट मारला फोनला, आणि आजपासून आता व्हिडिओ बनवते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आजपासून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असा काही प्रॉब्लेम होता, बाकी असा काही विषय नाही की मी व्हिडिओ बंद केले. तर चला आता थोडं काम आहे घरातलं, मी ते आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तोपर्यंत मी व्हिडिओ कंटिन्यू करा. घरातले सकाळचे जे काही कामं असतात ते सगळे माझे आता आवरून झाले. आता आरतीचा पण टाइम झालाय, म्हणजे 12 वाजतच आले. तर आता देवाची आरती करायची आहे, तर आता मी आरती करून घेते. आरती कुंज बिहारी की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आज मी जेवणासाठी चपात्या केल्या आहे आणि मटकीची भाजी केली आहे. तर कोण अशी मटकीची भाजी करतं, कोणाला मटकीची भाजी आवडते मला नक्की सांगा. तर आता मी जेवण करून घेते, भूक पण लागली. आज काही नाश्ता केला नव्हता, उठायला पण थोडासा उशीर झाला होता. तर चला आता जेवण करून घेते मी. माझं जेवण झालं आणि तेवढ्यात गॅस सर्व्हिसिंगसाठी गॅस एजन्सीचे माणसं आले घरी. तर त्यांनी सिलेंडर चेक केलं आणि माझ्याकडं एक सर्व्हिसिंग केल्याची पावती दिली. बाळ झोपल्यावर थोडा वेळ मी आराम केला, उठले, आता फ्रेश झाले आणि आता आवरते मी. मला बाहेर जायचं आहे. धोंड्याच्या वेळेस पाहुणे आले होते घरी, त्यांनी मला साडी आणली होती 3500ची, पण ती काही मला आवडलीच नाही. मग आता मी त्यांनी ज्या टेक्स्टाईलमधून घेतली आहे मी तिथे ती आता एक्सचेंज करायला चालले आहे. तर ताई पण येणार आहे ड्युटीवरून, हॉस्पिटलमधून, तशीच तिकडं. तर मी आता आवरते आणि जाते. तर माझं आता आवरलं आहे आणि आता मी बाहेर चालले साडी चेंज करायला. तर असं काही आवरलं आहे माझं, म्हणजे मी अशी काही रेडी झाले, मला कमेंट करून सांगा कशी दिसते. तर चला आता मी डायरेक्ट टेक्स्टाईलमध्ये गेल्यावर भेटते. टेक्स्टाईलमध्ये व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही. मग टेक्स्टाईलमधलं काम झाल्यावर आम्ही रेडियमच्या शॉपमध्ये आलो. यांचं काही काम होतं तिथं थोडंसं, मग तिथलं काम झालं
मग म्हटलं बाहेर आलो आहे तर मग मंदिरात जाऊन येऊ. तसं पण आम्ही कधी पण बाहेर गेलो ना तर मंदिरात जाणं टाळत नाही. मग वेळा अवसर केला आणि घरी आलो. आम्ही संध्याकाळी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो तेव्हा माझ्या मिस्टरांनी बाहेर स्वीटमध्ये थोडंसं सँडविच वगैरे नाश्ता केला होता. तर त्यांना काही फारशी भूक नव्हती. ते मला बोलले की आज मसाले भातच कर. त्यामुळे मग मी आज मसाले भाताचा कुकर लावला आहे आणि माझ्यासाठी एक बाजरीची भाकर केली. मी दूध चपातीच खाणार आहे. आजचं रात्रीचं आमचं असं काही जेवण आहे. तर कोण कोण रात्री जेवणामध्ये मसाले भात खातं फक्त त्यांनी नक्की कमेंट करा की आम्ही पण मसाले भात खातो रात्रीच्या जेवणामध्ये. तर चला आता मसाले भात झाला का डायरेक्ट जेवण करायचं. आमचे आत्ता जेवण झाले आणि मी गॅलरीमध्ये आले होते सहजच असं हवेशीर. तर बघितलं तर खूप छान असं थंड हवा असं वातावरण आहे बाहेर. तर खेडेगावी कसं असतं ना अशा टायमिंगला म्हणजे एक एक झोप झालेली असते सगळ्यांची. आता 10 सव्वा 10 वाजले असेल, वाजले 10:15. तर आणि सिटीमध्ये कसं असतं अशा टायमिंगला तुम्हाला तर गाड्यांचा आवाज आला असेल. तसं खेडेगावामध्ये नाही. तुम्ही गावात पण खेडेगावामधल्या गावात जरी गेले ना तरी तिथे शांतता राहते अशा टायमिंगला. आणि मळ्यांमध्ये तर कधीची शांतता होऊन जाते. रात्री 8 वाजताच जेवण वगैरे करून सगळे झोपून घेतात असं असतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक कमेंट करा. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय, गुड नाईट.